नमस्कार. कुठली सोसायटी तुमची ती? लक्झुरिया. बर, मग आता मला सांगा कसा स्वभाव आहे बहिणींचा? स्ट्रिक्ट. हां स्ट्रिक्ट. हो हो. म्हणजे कसं कसं, म्हणजे एखादं उदाहरण सांगा ना. म्हणजे काय, असे तसे 2-3 उदाहरण आहेत, पण प्लॅन सगळं प्लॅनमध्ये पाहिजे. सॅटर्डे संडेला पण सगळं विचारणं आजचा प्लॅन काय. आता आठवडाभर सगळं ऑफिसमध्ये प्लॅन केल्यानंतर संडेला परत विचारलं प्लॅन काय, तर काय आहे ते बोलणार. मग पण तसं चालतं सगळं. हो. हां, सगळं प्लॅन पाहिजे. बाहेर फिरायला जायचं आहे तर सगळं प्लॅन पाहिजे, अजेंडा लागतो सगळा. हो. का असं? ऑर्गनाइज पाहिजे ना, ऑर्गनाइज. म्हणून 9 वर्ष कामाला लावलं त्यांना. परत तुम्हाला मला विचारायचं आहे त्यांच्या स्वभावाबद्दल, तुम्ही सांगा. खूप पेशन्स आहे, खूप आहे. 9 वर्ष थांबले तर आलाच कळलाच पेशंट, म्हणजे थोड्या दिवसांनी पेशंट झाले असते ते. एवढं थांबवलं त्यांना तुम्ही, पण त्यांनी जिद्द सोडली नाही, हो की नाही? त्यांना मास्टर्स करायचं होतं बाहेर US ला जाऊन, पण ते नाही गेले. आमचा संपला ना कोर्स आर्किटेक्चरचा, त्याच्यानंतर जायचं होतं, पण त्यांना वाटलं की मी गेलो ना तरी कोणाशी जर लग्न करून टाकलं, म्हणजे घरच्या याच्याप्रमाणे कोणी ना कोणी होऊन जाणार. मास्टर नको करूया आपण, इकडे मास्टरी करूया अजून थोडा. केवढं ते प्रेम, बापरे. आणि केवढा तो फॉलोअप, हो ना, केवढा ध्यास घेतला होता त्यांनी. पण आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 8 वर्ष. आता ही सगळी सुखाचीच सुरू आहेत ना, एकदम व्यवस्थित. आता काय वाटतंय तुम्हाला 8 वर्षांनी? चांगलं वाटतंय. नाही, चांगलं तर वाटतंच आहे, पण त्यांच्याबद्दल काय वाटतंय? आधीच हो म्हणायला पाहिजे होतं असं वाटतंय आता? काय हो? मग तेवढा टाइम वेस्ट नाही झाला असता ना. तुमच्या चेहऱ्यावरच कळतंय मला. पण आता बघूया पहिला खेळ कुठला आणि पहिल्या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार बघूया. तुमचा पहिल्यापासून टेन्शन घ्यायचा स्वभाव आहे का हो? असं वाटतंय तुम्हाला? असं वाटतंय तुम्हाला? हो, म्हणजे मला सुद्धा 9 वर्ष गप्पा मारल्यानंतर एक प्रश्नाचं उत्तर मिळेल असं वाटतंय. हो ना, आज टेन्शन मध्ये येत नाही? नाही, टेन्शन देतात ते. हीच वेळ आहे पुढचा खेळ घेण्याची. घ्या एक चिठ्ठी घ्या. काडेपेटीचा मनोरा. 4 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस ऍड होत जाणार. हां, घ्या. तीन. चला, पहिलं बक्षीस तर मिळालं, अभिनंदन. आता किती माळ्यांचा टॉवर उभा राहतोय बघूया. 1200. 1400. 1400 आणि आता हे 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. त्यानंतर आम्ही पूर्णपणे बोलायचं बंद झालं. आय थिंक त्यानंतर 2-3 वर्ष आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता, कारण ह्याचं पण शिक्षण होऊन हा निघून गेलेला. कुठे गेला? मी ठाण्याला आलो होतो आणि नोकरी वगैरे माझं म्हणजे ते चालू झालं होतं. त्या दिवशी तुमचा अबोला जो झाला पाण्यामुळे, त्याच्यानंतर तुम्ही निघाला. हां, म्हणजे त्यानंतर जवळजवळ वर्षभरात माझं एज्युकेशन कम्प्लीट झालं. डिग्री वगैरे झाल्यानंतर मी ठाण्याला आलो. ठाण्याला मग जॉब वगैरे माझा सुरू झाला. मनात काही विषय नाही, संपला विषय. नाही, म्हणजे एक कॉन्टॅक्टच नव्हता आमचा एकमेकांशी. आणि आधी पण असं मनात काही नव्हतं जनरली. आणि 2-2.5 वर्षानंतर ह्याचा एक रूममेट जो तिथेच राहायचा, त्याचं लग्न होतं. तो इन्व्हिटेशन कार्ड द्यायला आला. तर त्याला मी काय माहिती काय माझ्या डोक्यात त्याला म्हणा, अरे तो सचिन शेठ कुठे असतो हल्ली, असं मी त्याला विचारलं. तो पाण्यासाठी आंदोलन. तो म्हणतो अगं तो ना आता ठाण्यात असतो वगैरे. त्यांनी पण तो मला आता भेटलेला लास्ट मंथ, त्यांनी पण तुझा नंबर घेतला, त्यांनी तुला कॉन्टॅक्ट नाही का केला? म्हटलं नाही. 1 मिनिट, तुम्ही का नंबर घेतला? असंच तो बोलत होता मला की ती भाग्यश्री माहिती आहे का तुला, की ती पण आता काहीतरी हायर एज्युकेशन वगैरे करते आहे. तर म्हटलं काय आहे, ती कॉन्टॅक्ट वगैरे आहे का तुझ्याशी? ते म्हटलं हां, आता मी माझी पत्रिका द्यायला जाणार आहे तिकडे वगैरे, असं तो मला सांगितलं होतं त्यांनी. म्हटलं मला नंबर देऊन ठेव, तुझी पत्रिका दे, माझी पत्रिका बघायची आहे. मग नाही, मग त्याच्याकडनं नंबर घेतला.
पण नंतर माझ्या म्हणजे नोकरीनिमित्त मी बिझी असल्यामुळे आणि मी मोस्ट प्रॉब्ली चेन्नई वगैरे असायचो, त्यामुळे मला तसं एवढा कॉन्टॅक्ट करायला जमलं नाही. शेवटी दोघांनाही नंबर तर मिळाले. हां. पहिला फोन कोणी केला? फोन नाही केला मी, असंच मेसेज केला हाय हाव यू वगैरे. हां. चा रिप्लाय आला मी मस्त, तू काय म्हणते असं. मग जनरली कधीतरी काय चाललंय वगैरे असं आम्ही SMS करायचो. आणि मला वाटतं एखादा फोन झाला की काय कसं आहे कुठे वगैरे बस. बरं, मग पुढे? मग असं चाललेलं आणि आम्ही ह्याचा बर्थडे असतो 29 ऑक्टोबर. बरं बरं. मी माझ्या मावशीकडे डोंबिवलीत राहायचे. तर मग काय प्लॅन तुझा बर्थडेचा? असं कोणी विचारलं? मी विचारलं काय मला असं? केक बिक आवडायला लागले होते त्यावेळेला. आणि कर्जत मध्ये दुष्काळ, बेकऱ्या बंद झाल्या होत्या, हो ना? आणि तो म्हटलं काही नाही, तू काय करतेस, येतेस का वगैरे. म्हटलं नाही वगैरे असं करत करत मी म्हटलं ठीक आहे. आणि तेव्हाही म्हणजे माझा पण नव्हतं ह्याच्या पण नाही, असं जनरलीच असं बोलतोय आम्ही तोपर्यंत. माझ्या पण नव्हतं, माझं ह्याच्या पण- तरी नव्हतं. हा, काय म्हणजे हा? तुम्ही काय चांदोबाची गोष्ट सांगताय का मला? अच्छा, बसलेत इथे बसलेत आणि मला सांगतायत. बरं ठीक आहे. मग हा तर मग मी गेले, आम्ही भेटलो वगैरे कुठे? तळावपाली. अरे वा. किती एक 5-10 मिनिटं फक्त आम्ही भेटलो असो, त्यानंतर मग ती पुन्हा निघून गेली. ती 5 मिनिटाची भेट हां. खूप महत्वाची ठरली, हो ना? हां. त्या 5 मिनिटात काय प्रपोज केलं का एकमेकांना? नाही, तेव्हा ऍक्च्युली मग आमचं बोलणं सुरू झालं. त्यानंतर मग ती नोकरीनिमित्त तिला ठाण्याला नोकरी लागली. वा, काय योग आहे तुमच्या. मग त्यानिमित्ताने आमची भेट सुरू झाली. मग नोकरी कुठे, उपवन वगैरे का? नाही इथे नाही वागे वागळे. अरे वा. हा, मग पुढे? मग रोज सकाळी आम्ही भेटायचो, ती यायची तेव्हा मग आम्ही तुमचा काय दूध पेपर वगैरे असं व्यवसाय? सकाळी का भेटायचं? सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचं असायचं, सिव्हला जायचं असायचं. मग लवकर उठून हिला भेटायचो, मग तिकडनं मी ऑफिसला जायचो. बरं, आताही असंच सकाळी लवकर उठून या सगळ्या गोष्टी आहेत? तो लवकर उठतो आणि लेकीला तयार करतो रोज. अच्छा. हा, आता फक्त माझ्यावरनं तिचं म्हणजे तिचं इम्पॉर्टन्स Focus change झालेलं आहे आता. फोकस फक्त चेंज झालं. बरं, सहज एक विषय डोक्यात आला तो पटकन विचारून टाकतो. समजा सकाळी ते लवकर उठतात, मुलीला तयारी करतात आणि शाळेत पाठवतात. जर ही जबाबदारी बदलली तर मुलगी साधारणतः महिन्यातले किती दिवस खरंच शाळेत जाईल? ऍक्च्युली काय माहितीये का, हा तयार करतो आणि मी प्रस्तावाला नाही विचारली, साधारणतः 30 दिवसातले किती दिवस ती खरंच शाळेत जाईल? माहिती नाही, कारण की मला उठवतोच तो, तर त्यामुळे तो एक प्रश्नच आहे. प्रश्न. झोप म्हणजे त्यांचं खूप आहे, म्हणजे त्यांना उठवायचं म्हणजे हे काहीतरी बोल नका, मी हे विचारलंय का? नको त्या गोष्टी उलगडून सांगायच्या नसतात. या टप्प्यावरती आता पहिला खेळ कुठला बघूया. एक चिठ्ठी घ्या, उघडा. कार पार्किंग. व्हेरी गुड. कार पार्क करायची. हा, ही जी पांढरी रेष आहे त्याच्या पुढे जाऊन ती गाडी थांबली पाहिजे. 10 संधी आहेत. 3 वेळा थांबली की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर जितके वेळा थांबणार तितके 200 रुपये असे वाढ होत जाणार. चला बघूया, 10 संधी आहेत. दोन, ती पण घ्या पाहिजे. घ्या. अरे वा, चला. 3 संधी, एक गुण. अरे, सहा. दोन. 9. आणखी एक संधी आहे बक्षीस मिळवायची. अभिनंदन. चला, रिकाम्या हाती तरी नाही. 1000 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि कुणाल माझा भाचा आहे, त्या दोघांमध्ये रेसलिंग चालू होती. ती वाचायला गेली, तिला माहिती नाही की असं चालतं म्हणून. तर ती मध्ये गेली आणि डायरेक्ट कशी एक मोठी लाट डायरेक्ट तोंडावर आली याची. यांच्या घरी जर कोणी पाहुणे जाणार असतील तर कृपया आधी यांच्या वेळा विचारा आणि मग घरात जा. कोणतंही संकट कधीही तुमच्यावर येऊ शकतं.